सर्वांचा होतो आणि त्याच्या वगैरे हा सगळा इतिहास सर्वांना माहिती आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची जनता आहे, शिवसेनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेच्या विचाराला पासून प्रेरणा केलेले कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यामुळे पक्ष उभा राहिला आणि त्यांचा सगळ्यांचाच हक्क, एका अर्थाने तो प्रेमाचा हक्क म्हणता येईल, बाळासाहेबांवर आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण आदराने जातो, एका दैवताप्रमाणे त्यांना पुजतो आणि त्यांच्या विचारांप्रमाणे आमची मार्गक्रमणा करतो. त्याच्यामध्ये कुठलाही जर गैरसमज झालेला असेल तर मी दूर करू इच्छितो. दुसरा प्रश्न असतो की महाराष्ट्राची अस्मिता जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी ती अस्मिता निर्माण केली आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांना ज्यावेळेला अटक झाली त्यावेळेला छत्रपती ताराराणींनी कोल्हापूरची गादी निर्माण केली. संभाजी महाराजांची चिरंजीवांची ज्यावेळेला मुक्तता औरंगजेबाने केली त्यावेळेला साताऱ्याच्या गादीची निर्मिती झाली आणि हा महाराष्ट्राचा थोर असा इतिहास आहे. त्याच्यानंतरचा इतिहास घडला तो पुण्यातून घडला आणि त्याच्यामधून आपण म्हणतो की गवताचे भाले झाले असं जे महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं त्याप्रमाणे थोर मराठा सरदार होते. यांनी अगदी त्याच्यामध्ये शिंदे असतील, होळकर असतील, गायकवाड असतील, सर्वांनी मराठी मुलखाच्या पलीकडे दिल्लीपर्यंत आपलं राज्य प्रस्थापित केलं. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि आपण अनेक लोक इतिहास बघायला राजस्थानमध्ये जातात, परंतु जेवढं जयपूर सुंदर आहे तेवढंच कोल्हापूर सुंदर आहे. कोल्हापूरची तुम्ही तुलना केली जयपूरशी तर तेवढंच सुंदर आहे, परंतु आपण त्याचं कुठेतरी ते जगापर्यंत आणायला कमी पडतो. आणि म्हणून आज सकाळीच माझे छत्रपती संभाजीराजेंशी बोलणं झालं. परवाच्या दिवशी आदरणीय उदयनराजेंशी बोलणं करण्याची मला संधी मिळाली. कल्पना राजे आहेत, राजमाता आहेत, त्यांचंसुद्धा इच्छा होती की मी एकदा त्यांना येऊन भेटावं. तर आज मी माझ्या दौऱ्यावर निघतोय. त्याला जाताना सर्वप्रथम पुण्याला जाऊन तिथं ज्या शनिवार वाड्यामधून पुढच्या काळामध्ये राजकारण चाललं आणि ज्याच्यामधून आपले थोर सरदार हे दिल्लीपर्यंत पोहोचले, पानिपतची लढाई झाली, तो इतिहास शनिवार वाड्यामध्ये जिवंत दाखवला जातो की नाही, त्याच्यामध्ये काही करता येईल का. त्याच्यानंतर साताऱ्याला जी आपली छत्रपतींची गादी आहे तिथं जे अनेक हेरिटेज आहे ते महाराष्ट्रासमोर आणता येईल का. कोल्हापूर जे मी आपल्याला सांगितलं जयपूर एवढंच सुंदर आहे आणि मग ते आपल्याला जगासमोर आणता येईल का. हे खूप मोठे मुद्दे आहेत. आणि दुसरं एक ह्याच्यातली अत्यंत महत्त्वाची बाब अशी आहे की आपले सगळे राजे प्रोग्रेसिव्ह आहेत. जर लंडनला जाऊन तिथल्या महाराणीच्या पॅलेसला भेट द्यायला किंवा तिथली परेड बघायला लोक जात असतील तर आपल्या राजांना भेटायला आणि त्यांना बघायला सुद्धा लोकांना खूप आवडेल, परदेशी लोकांना सुद्धा. आणि हे महाराष्ट्राचं जे एक वैशिष्ट्य आहे. तर जाता जाता माझ्या मनात असं आलं होतं की बाळासाहेबांच्याकडे गेल्यानंतर जो इतिहास आठवला त्याच्यात मला मग उदयनराजेंशी झालेलं बोलणं आठवलं. तर मी म्हटलं आपण का ना आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत असताना, मला कुठलं डिपार्टमेंट मला मिळणार माहिती नाही, पण ज्यावेळेला तुम्ही कॅबिनेटचे सदस्य होता त्यावेळेला इतर मंत्र्यांशी बोलायची सुद्धा तुम्हाला संधी मिळते आणि आपल्या विचारसुद्धा मांडायची संधी मिळते. मग त्यावेळेला ज्याप्रमाणे आपण सुरुवात करताना देवाला वंदन करतो, जसं मी तर आपल्याला अनेकांना माहिती आहे की मी अगोदर गुरु म्हणून माझे शिर्डीला जातो आणि तिथून सुरुवात करायची आणि पहिले आशीर्वाद कोणाचे घ्यायचे असेल महाराष्ट्रामध्ये तर ते छत्रपतींचे घ्यायला लागतात आणि म्हणून छत्रपतींचे आशीर्वाद घेऊन मग मी माझ्या मतदारसंघात जाईल. माझ्या मतदारसंघाचं सुद्धा वैशिष्ट्य असं आहे की हे संस्थान होतं आणि इंग्रजांनी राज्य 150 वर्ष केलं भारतावर आणि पोर्तुगीजांनी 300 वर्ष केलं आहे. तर एकमेव कारण की सावंतवाडी संस्थान त्यांचं रक्षण करत होतं जमीन मार्गे आणि ब्रिटिशांपासून सावंतवाडीचं रक्षण हे पोर्तुगीज करत होते. मग ते आमच्या महाराजांचा सुद्धा इतिहास आहे आणि ते ज्यावेळेला उभे राहिले होते त्यांचे चिरंजीव शिवरामराजे भोसले बापूसाहेब महाराजांचे, त्यावेळेला महाराष्ट्रातलं हायेस्ट लीड त्यांना मिळालेलं होतं. म्हणजे अशा संस्थांमधून मी आलेला असल्यामुळे ते संस्कार माझ्यावर आहेत. त्याच्यामुळे आपल्या मंत्रिपदाची सुरुवात करत असताना छत्रपतींचे आशीर्वाद घेतल्यानंतर मग आमच्या राजघराण्याचे आशीर्वाद घेऊन मग आपल्या कामाला सुरुवात करावी असं मला स्वतःला वाटतं. म्हणून माझा दौरा सुरू करत असताना पुण्यावरून साताऱ्यावरून कोल्हापूरवरून चंदगडला शेवटच्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गेलेले होते तो पारगड किल्ला आहे, तिथून खाली उतरून माझ्या मतदारसंघात जाणार आहे आणि तिथून मग पुन्हा मुंबईला येऊन मग आमच्या अधिवेशनाला सुरुवात करणार आहे. जाण्यापूर्वी आपल्या सर्वांचंच खूप सहकार्य आमच्या राजकीय लढ्यामध्ये झालेला आहे. तर हा जो दुसरा लढा आहे हा महाराष्ट्राच्या विकासासाठी, तर हा लढ्यामध्ये सुद्धा एवढंच सहकार्य आपल्या सगळ्यांचे लाभेल अशी मी अपेक्षा करतो. तुमच्या दौऱ्याची सुरुवात तुम्ही शनिवार वाड्यातून का करताय, किल्ले रायगडावरून का नाही करत आहे, आज वादाचा मुद्दा. आपल्याला एवढंच सांगायचं की आता माझी पुण्याच्या कलेक्टर साहेबांशी चर्चा झाली आणि रायगडवर
जरी जाणं डिफिकल्ट असलं पावसामध्ये तरी पण राजगड आहे. राजगड हा 1.5 तासापासून आहे फक्त पुण्यापासून. आपली सूचना अतिशय चांगली आहे. छत्रपती संभाजी महाराजांना भेटल्यानंतर ज्या गडावर 22 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज राहिलेले होते त्यांचं सगळ्यात जास्त वास्तव्य हे राजगडवर झालेलं होतं आणि राजगड हा वेल्हे तालुक्यामध्ये आहे पुण्याला. तर मी अवश्य तिथं जाऊन महाराजांच्या स्मृतीला स्मरण करेन आणि तिथून मी पुढे प्रवासाला माझ्या सुरुवात करेन. तुम्ही शनिवार वाड्यावरती जाणार पण लाल महाल जाणार का? छत्रपती शिवाजी महाराज जिथे जन्मस्थळ आहे लाल महाल. आपल्याला मी खरं तर मला इतिहासाचा काही मी अभ्यासक नाही, परंतु आपण सांगितलेल्या सगळ्या गोष्टींची मी नोंद घेऊन त्याप्रमाणे माझं काय मी काय कुठल्या खात्याचा मंत्री बनेन असं बिलकुल नाही, परंतु तुम्ही कॅबिनेटचे प्रतिनिधी असता, कॅबिनेट मंत्री म्हणून, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही ज्या काय आता सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचा मी निश्चितपणे अवलंब करेन. दुसरी बाब अशी आहे की सकाळचं माझं जे बोलणं होतं एका विशिष्ट प्रश्नाच्या संदर्भात होतं. त्याच्यामध्ये उद्धव साहेबांचा कुठला उपमर्द करणं किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला कुठे उत्तर देणं हा कुठलाही भाग नव्हता. हे सुद्धा आपण जनतेपर्यंत पोचवावं, कारण अशा ह्याच्यातून गैरसमज होतात. कारण मराठी पत्र होतं आणि त्याच्यामध्ये हिंदीमधली बातमी माझे दाखवत होते आणि माझं हिंदी तेवढं चांगलं नाही आहे, त्याच्यामध्ये एखादा शब्द चुकू शकतो. हे बघा, मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की म्हणजे अगदी माझी स्वतःची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ज्याला अधिवेशन झालं होतं बेळगावमध्ये त्याला आमच्या ज्या बेळगावच्या प्रॉपर्टीज होत्या सगळ्या खाली केल्या गेल्या आणि तिथं सगळे काँग्रेसचे प्रतिनिधी राहत होते. त्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळ होतं, त्यावेळेला हॉटेल्स नव्हती. ती अटॅचमेंट असतेच म्हणून मी काँग्रेसमध्ये गेलो, परंतु प्रत्येक पक्षाच्या संस्कृतीचा मी अभ्यास केलेला आहे. लहानपणी माझे मित्र होते, ते संघामध्ये होते. त्या संघामध्ये आपण लहान असतो त्यावेळेला जाऊन तिथं जे संघामध्ये हे म्हटलं जातं, मला ते पूर्ण म्हणता येणार नाही, ते सुद्धा मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हटलं रेशीम बागेमध्ये जाण्यामध्ये कमीपणा काहीच नाही आहे. प्रत्येक एक विचारधारा असते आणि प्रत्येक विचारधाराचा आदर करणं हे महाराष्ट्राची संस्कृती आहे. कधीपर्यंत होईल अशी शक्यता आहे? खाते वाटप करणं ही संपूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा प्रिओगेटिव्ह असतो आणि आजपर्यंत मला माहिती आहे की पूर्वीसुद्धा मी मंत्री झालेलो होतो. दुसऱ्या दिवशी रात्री आम्हाला कळवण्यात आलेलं होतं. पहिल्या दिवशी आम्ही जाऊन सगळ्या जसं आता केलं तसं बाळासाहेबांच्या समाधीस्थळाला गेलो, हुतात्मा स्मारकाला गेलो. त्याच्यानंतर आम्ही आमचे जे काय ते सगळं केलं. आम्हाला त्याच्यानंतर ऑफिसेस अलॉट झाली आणि ऑफिसेस अलॉट झाल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला डिपार्टमेंट देण्यात आली. शेवटी काय असतं, शेवटी तुम्ही ज्या वेळेला तुमच्या कार्यालयामध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला चार्ज घ्यायला लागतो त्या डिपार्टमेंटचा. तुम्हाला जर नुसतं डिपार्टमेंट दिलं आणि कार्यालयच नाही दिलं तर मग काय. आणि मग प्रत्येकाने चॉईस आपला दिलेला असतो की मला हे कार्यालय द्या, मला अमुक ठिकाणी कार्यालय द्या. प्रत्येकाला तेच कार्यालय मिळेल असं काय नाही आणि त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेमध्ये उशीर होतो आणि त्याच्यामुळे कार्यालय निश्चित झाली की डिपार्टमेंट अनाऊन्स केली की ताबडतोब ते मिनिस्टर जाऊन आपलं काम सुरू करू शकतात आणि मग हा एक प्रक्रियेचा भाग आहे आणि त्याच्यामुळे कुठेही काही शंका बाळगण्याचं काम नाही की कुठेतरी मतभेद आहे म्हणून उशीर होतो. बिलकुल नाही. मतभेद सुद्धा आम्हाला अमुकच कार्यालय पाहिजे असं नाही, पण सगळ्या मंत्र्यांनी एकत्र बसायचं आणि आपली कार्यालय वाटून घ्यायची अशी प्रोसिजर नसते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र द्यायला लागतं आणि मुख्यमंत्री त्यांना ते कार्यालय देतं. एक वेळ बंगला नसला तरी चालतो, तुम्ही भाड्याच्या ह्याच्यात राहू शकता आणि जाऊन ऑफिसमध्ये काम करू शकता, पण ऑफिस लागतंच प्रत्येक मंत्र्यांना. गृह आणि अर्थ मंत्रालयाच्या वाटपावरून काही मतभेद आहेत का? नाही, मतभेद कशावरूनच नाही आहे. मतभेद फक्त असले तर चॉईस मग खूप येतात आणि मग वाटपामध्ये ऑफिसच्या वाटपामध्ये उशीर होतो. तेवढं वाटप झालं की मग ते डिक्लेअर करतील की तुम्ही कुठल्या कुठल्या खात्याचा कार्यभार सांभाळायचा आहे. नाहीतर खाती दिली आणि कार्यालयच नाही दिलं तर मग ती गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. आज नाही, दर खेपेला अगोदर मंत्र्यांना शपथ दिली जाते आणि मग त्यांच्या खातं वाटप जाहीर केलं जातं. त्याच्यापूर्वी त्यांना कार्यालय दिली जातात, त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था केली जाते. ही संपूर्ण एक प्रक्रिया आहे आणि तो प्रक्रियेचा भाग आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरून काहीतरी गैरसमज करून घेऊ नये अशी माझी विनंती आहे. कुटुंबीय तुमच्या आणि इतर सहकार्यांवरती थेट टीका करतात. आमच्यावर बघा काय असतं माहिती आहे की मोठ्या माणसाचा मान राखायचा असतो. त्याच्यामुळे मोठ्याने बोललं. मी उद्धव साहेबांवर टीका करणार नाही असं सांगितलं, उद्धव साहेबांच्या बद्दल मी काही बोलणार नाही असं सांगितलेलं आहे. इतर नेत्यांच्या बाबतीत मी काय बोलणार नाही असं थोडंच सांगितलं आहे. मी मुद्द्यांवर बोलतो, मी व्यक्तींवर बोलत नाही. तुम्ही बघा, आताचा सुद्धा मुद्दा मला कोणीतरी विचारला की तुम्ही कोणाची विरासत चोरून घेऊ इच्छिता का, हा हिंदीमध्ये विचारलेला प्रश्न होता. त्यावेळेला मी त्याला हिंदीमध्ये उत्तर दिलेलं होतं. त्यावेळेला मला इतिहास सांगायला लागला
इतिहास हा इतिहास असतो, तो बदलता येत नाही. आणि ते सांगणं ह्याच्यामध्ये कोणावर टीका करणं असं बिलकुल नाही. पण ठाकरेंची नवी पिढी सुद्धा थेट जाहीरपणे सगळ्यांवरती टीका करते, ज्यांना तुम्ही लहानाचं मोठं होताना पाहिजे. नाही, मी त्यांना लहानाचं मोठं होताना बघितलेलं नाही आहे, परंतु काही काळ 6-7 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेला त्यांच्यावर टीका होत होती त्यावेळेला ज्या लोकांना अतिशय दुःख झालं आणि ज्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले त्याच्यापैकी मी एक आहे. त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावर टीका करताना ते विसरले. तर काय असतं की मी पूर्वीसुद्धा एकदा उदाहरण दिलेलं होतं की ज्याला राम सेतू बनत होतं त्याला खार एक त्याच्यामध्ये वाळू टाकत होती, तर रामाने अतिशय प्रेमाने त्याला उचललं आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला. कोणी किती केलं हे महत्त्वाचं नसतं, आपल्यासाठी काहीतरी केलं. आणि ती भावना आपण ज्यावेळेला हिंदुत्व कशाला म्हणतो, हे रामाने जे केलं त्याला हिंदुत्व म्हणतो. भगवान रामचंद्रने जर त्यांना उचलून घेतलं असेल त्या खाडीला, त्याला हिंदुत्व म्हणतो. आणि आम्ही जर हिंदुत्ववादी पक्ष म्हणत असू तर आपल्यासाठी छोटीशी गोष्ट केलेल्या लोकांची विसरायची आणि त्यांच्यावरच टीका करत सगळीकडे फिरायत राहायचं, हे सुद्धा कुठेतरी हिंदुत्वाला धरून नसतं असं मला स्वतःला वाटतं. दीपक सर, महाविकास आघाडीमध्ये आता मतभेद बघायला मिळत आहेत. काँग्रेसने आता शिवसेनेवरती टीका केली आहे, नाना पटोलेंनी टीका केली आहे की ही आमची नैसर्गिक युती नाहीये, कारण की विधान परिषदेवरचं जे विरोधी पक्षनेतेपद आहे त्याच्यावरती काँग्रेसने दावा ठोकलेला होता, परंतु शिवसेनेने आपला विरोधी पक्षनेता विधान परिषदेवरती पाठवलेला आहे. त्यावरती ही मतभेद आता समोर आलेला आहे. नाही, एक गोष्ट अशी आहे की ही नॅचरल ॲलाय नाही, हे आम्ही जे म्हणत होतो ते आता नाना पटोले साहेबांना सुद्धा पटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अशी अनैसर्गिक युती एक गोष्ट अशी होती की जोपर्यंत दोष कोणावर आरोप सिद्ध होत नाही, एकंदरच याचं बऱ्याचशा वेळेला इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांचा जो समाज आहे बंजारा समाज, याचं शिष्टमंडळ राज्यामध्ये आलेलं होतं आणि त्यांनी मागणी केलेली होती की आमच्या समाजावर सुद्धा अन्याय होतोय. त्यांना जर दोषी म्हणून त्यांच्यावर काही कारवाई झालेली नसेल तर केवळ आरोप आहे म्हणून तुम्ही त्यांना वंचित ठेवणार का, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय आहे. पण जो है वो अभी तक डिसाइड नहीं नहीं, हुआ पहले है। तो मैं आपको ये कहना चाहता हूँ कि आज सुबह हम लोग सब बाला साहब के स्मृति स्थल है उसका दर्शन लेने के लिए गए थे. तो मुझे एक प्रश्न पूछा गया था कि आप किसी की विरासत छीन रहे हैं क्या. तो उसमें मैंने जो जवाब दिया था वो एक हिस्ट्री है, ना कि मैंने किसी पे ब्लेम किया था या किसी पे क्रिटिसाइज किया था. तो इसके बारे में समझना चाहिए कि मैं कभी भी मैंने डिक्लेयर किया है कि उद्धव साहब पे मैं कभी भी क्रिटिसिज्म नहीं करूंगा और उनके खिलाफ कभी नहीं बोलूंगा. लेकिन कुछ मीडिया में ऐसे छप के आया है कि मैंने उनको क्रिटिसाइज किया. तो मैंने एक कहने के लिए प्रेस बुलाई थी कि मैंने क्रिटिसाइज नहीं किया है. एक इतिहास है कि महाराष्ट्र में एक बहुत बड़ी लड़ाई की गई थी, या आप उसको बोल रहे थे संघर्ष किया गया था. वो मराठी जो यहाँ की जनता है उनकी मांग थी कि एक संयुक्त महाराष्ट्र बने, जिसमें नागपुर भी हो, जिसमें मुंबई भी हो. ऐसे एक मराठी स्पीकिंग जो लोग हैं उनका एक अलग से राज बने. और उसके लिए कांग्रेस छोड़ के सब विरोधी दल इकट्ठा आए हुए थे और बहुत जगहों पे उन्होंने इलेक्शन में भी बहुत सारे विक्ट्रीज हासिल की थी, जीत हासिल की थी. तो जब ये लड़ाई ख़त्म हो गई, मुंबई के साथ संयुक्त महाराष्ट्र बन गया, तब सब लोग, जब पॉलिटिकल पार्टी अलग अलग हो गए, तब एक ही थे और उनका नाम था प्रबोधनकार ठाकरे, जिन्होंने समझ लिया कि ये लड़ाई अब तक ख़त्म नहीं हुई है. मराठी जो स्पीकिंग लोग हैं उनके आत्मसम्मान के लिए लड़ाई होनी चाहिए और इसीलिए बाला साहब ने उसमें भाग लिया. और जब भाग लिया था तो उन्होंने एक बोला था कि मेरे पुत्र को मैं महाराष्ट्र को अर्पण करता हूँ. और उन्होंने बाला साहब को अर्पण किया महाराष्ट्र को. और बाला साहब ने एक इतिहास यहाँ पे रचा, वो मराठी अस्मिता का इतिहास है.
और इसीलिए महाराष्ट्र के लोग बाला साहब को मानते हैं, उनके प्रति उनका प्रेम है, आदर है, और वो इसीलिए वो सबके है। यही मुझे कहना था। और इसके बारे में अलग अलग अगर कुछ न्यूज़ आती है तो उसका खंडन भी मैं करता हूँ। और दूसरी बात जो आपने पूछी है, आपको जो पूछना है उसका जवाब मैं आप देता हूँ। दूसरी एक चीज़ मैं आपको बोलना चाहता हूँ कि आज मैं अपना फर्स्ट विजिट कर रहा हूँ महाराष्ट्र का। तो उस वक्त महाराष्ट्र का जो परंपरा है छत्रपति शिवाजी महाराज की, तो मैं छत्रपति संभाजी महाराज को भी मिल रहा हूँ, छत्रपति उदयनराजे को भी मिल रहा हूँ, राजगढ़ भी जाने का सोच रहा हूँ जहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज 22 साल तक उनका वास्तव्य था। और आगे चल के मैं अपने खुद के कॉन्स्टिट्यूंसी में जाऊँगा, जो भी एक बड़ा संस्थान था। और आपको मालूम है कि 150 साल अंग्रेज़ों ने राज किया भारत पे, और पोर्तुगीज़ा ने 300 साल तक गोवा पे राज किया। इसका एक ही कारण था कि सावंतवाड़ी जो संस्थान है उन्होंने उनको प्रोटेक्ट किया था, और इसीलिए वो 300 साल वहाँ पे राज कर सके। तो हमारा भी एक इतिहास है। वहाँ का जो हमारा राज घराना है उनको मिलूँगा, उनके आशीर्वाद लूँगा, और फिर जो मेरा महाराष्ट्र के लिए काम करना है उसकी शुरुआत भी करूँगा। लेकिन एक ही चीज़ मुझे यहाँ पे बोलनी है सब लोगों का और भारत की जनता को भी, कि जितना सुंदर जयपुर है उतना ही सुंदर कोल्हापुर भी है। जयपुर में पिंक स्टोन है और कोल्हापुर में ब्लैक स्टोन है। अगर इसको आप अलग करें तो जैसे जयपुर है वैसे ही कोल्हापुर है। लेकिन कोल्हापुर में एक एडिशनल चीज़ भी है जो जयपुर में नहीं है, और वो है महालक्ष्मी माता। कोई भी जब तिरुपति को जाता है तो वापस वो कोल्हापुर को आके महालक्ष्मी माता का दर्शन लेता है, और यही खासियत कोल्हापुर की। तो इसके बारे में भी मैं छत्रपति संभाजी महाराज से बात करूंगा, शाहू महाराज का जो इतिहास है उसके बारे में बात करूंगा, छत्रपति शिवाजी महाराज का जो इतिहास है उसके बारे में बात करूंगा, उदयनराजे साहब का आशीर्वाद लूँगा, कल्पना राजे राजमाता है उनका आशीर्वाद लूँगा। अगर मिल सके, मुझे मेरी बात हुई है उदयनराजे साहब से भी, और सबका आशीर्वाद लेके महाराष्ट्र के लिए जो भी जिम्मेदारी आदरणीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहब देंगे, फडणवीस साहब से कंसल्ट करके वो जिम्मेदारी करने की हम लोग सब कोशिश करेंगे। सर, आपकी बातों से लग रहा है कि आप पर्यटन मंत्री बन रहे हो। क्या किसको कौन सा पोर्टफोलियो मिल रहा है, क्या चर्चा चल रही है और अभी तक क्यों नहीं मिला है? मुझे कोई भी पोर्टफोलियो के बारे में कुछ भी मालूम नहीं है। जो चीज़ें मैं आपको बोल रहा हूँ वो मैंने करके दिखाई है। जब मैं खाली म्यूनसिपालिटी का प्रेसिडेंट था, एक छोटे से पद पे था, लेकिन पद छोटा बड़ा नहीं होता। अगर मैं पर्यटन मंत्री नहीं भी बनूंगा तो मैं कैबिनेट का सदस्य हूँ। मेरे जो सहयोगी होंगे उसको मैं इसके बारे में जानकारी दे सकता हूँ, और उनसे ये महाराष्ट्र का जो इतिहास है, जिसको पर्यटन से जुड़ना चाहिए वो अब तक जुड़ा नहीं है। राजस्थान का जो इतिहास है वो पर्यटन से जुड़ गया, इसलिए बहुत सारे पर्यटक आते हैं। और पर्यटक जब आते हैं फॉरेन कंट्री से तो पहले वो मुंबई में लैंड करते हैं और बाद में हर जगह पे जाते हैं। अगर मुंबई में लैंड करते हैं तो महाराष्ट्र के इतिहास का भी परिचय उनको करके देना चाहिए, ऐसे मुझे लगता है। पुणे फेस्टिवल था, पुणे का गणेश फेस्टिवल था, वो बंद हो गया। मुंबई फेस्टिवल था, बंद हो गया। मुझे किसी को दोष नहीं देना है, लेकिन अगर मुंबई आर्थिक राजधानी है, दुबई फेस्टिवल हो सकता है, तो मुंबई फेस्टिवल क्यों नहीं हो सकता? ये मेरा सवाल है। मैं अभी तो सिर्फ महाराष्ट्र की बात इस पार्ट की बोल रहा हूँ। अगर बेस्ट ऑफ द टाइगर्स ना